नमस्कार सर्वांना. स्वामी कृपा या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार 12 राशींचे सखोल आणि अचूक राशी भविष्य. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या राशी भविष्याच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. आज कोणत्या राशींच्या हातात पैसा येणार आहे, कोणाला शत्रूंपासून सावध राहावे लागेल, कोणत्या राशीवर अचानक संकट येऊ शकते आणि कोणाच्या नशिबाची दारे उघडणार आहेत. यासोबतच आजच्या दिवशी घडणाऱ्या महत्त्वाच्या शुभ अशुभ घटना, आर्थिक संकेत आणि नशिबाची साथ याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कोणता खास संकेत घेऊन आला आहे ते पुढे जाणून घेऊया. मेष. आजचा दिवस तुमच्यासाठी पैसा, शत्रू, धोके आणि नशीब या चारही बाबतीत महत्त्वाचा ठरू शकतो. आर्थिकदृष्ट्या एखादे रखडलेले काम पुढे सरकण्याची शक्यता आहे. आधी केलेल्या मेहनतीचा फायदा मिळू शकतो, मात्र अचानक मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. तुमच्या प्रगतीकडे पाहून काही व्यक्तींना असूया वाटू शकते, त्यामुळे तुमच्या योजना प्रत्येकाला सांगणे टाळा. कामाच्या ठिकाणी तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो, म्हणून संयमाने संवाद साधा. प्रवास किंवा घाईच्या कामात निष्काळजीपणा टाळा. नशिबाची साथ मिळेल, विशेषतः एखाद्या जुन्या संपर्कातून चांगली बातमी किंवा संधी मिळू शकते. आजचा मोठा फायदा म्हणजे योग्य वेळी घेतलेला शांत आणि विचारपूर्वक निर्णय. वृषभ. आज आर्थिक बाबतीत सावधपणे पुढे जाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पैशांची आवक राहील, पण त्याचवेळी घरगुती किंवा अचानक खर्च वाढू शकतो. कोणाला पैसे उधार देताना किंवा आर्थिक व्यवहार करताना कागदोपत्री पुरावा ठेवा. एखाद्या जवळच्या व्यक्तींपैकी एखादी व्यक्ती तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करू शकते, त्यामुळे गुप्त माहिती शेअर करू नका. कामाच्या ठिकाणी विरोध करणाऱ्या व्यक्तींवर थेट प्रतिक्रिया देण्यापेक्षा तुमचे काम मजबूत ठेवा. आरोग्य किंवा वाहनाशी संबंधित छोट्या निष्काळजीपणामुळे त्रास होऊ शकतो, मात्र नशिबाची बाजू चांगली असून एखादी जुनी अडचण कमी होण्याची शक्यता आहे. दिवसाच्या शेवटी मनासारखी बातमी मिळाल्याने समाधान वाटेल. मिथुन. आज तुमच्यासाठी आर्थिक निर्णयांचा दिवस आहे. पैशाशी संबंधित एखादी नवीन संधी समोर येऊ शकते, परंतु त्यामागील अटी व्यवस्थित समजून घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नका. ऑनलाईन व्यवहार, कागदपत्रे आणि बँकिंगच्या बाबतीत विशेष काळजी घ्या. तुमच्या बाबतीत कामात अडथळे निर्माण करणारी व्यक्ती समोरून गोड बोलत असली तरी तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवणे टाळा. तुमच्या बुद्धिमत्तेमुळे आणि योग्य संवादामुळे एखादे कठीण काम तुमच्या बाजूने वळू शकते. प्रवासात किंवा वाहन चालवताना घाई करू नका. नशिबाची साथ अचानक मिळू शकते आणि पूर्वी केलेल्या प्रयत्नांतून एखाद्या कामातून सकारात्मक संकेत मिळू शकतात. आज तुमच्यासाठी सर्वात मोठे शस्त्र म्हणजे तुमची बुद्धी आणि संयम. कर्क. आज पैसा आणि कौटुंबिक जबाबदारी यांचा समतोल राखण्याची गरज आहे. घरासाठी किंवा कुटुंबातील व्यक्तींसाठी खर्च होऊ शकतो, परंतु हा खर्च भविष्यासाठी उपयोगी ठरू शकतो. एखादे थांबलेले पेमेंट मिळण्याची शक्यता आहे, मात्र दुसऱ्यांच्या आर्थिक वादात मध्यस्थी करणे टाळा. तुमच्या भावनिक स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न एखादी व्यक्ती करू शकते, त्यामुळे प्रत्येकाच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा चांगली राहील आणि वरिष्ठांकडून तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाऊ शकते. घराबाहेर पडताना आणि प्रवास करताना सावधगिरी बाळगा. नशिबाची साथ हळूहळू वाढेल आणि एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून मिळणारी मदत तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. सिंह. आजचा दिवस सिंह राशीसाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. पैशांच्या बाबतीत नवीन संधी निर्माण होऊ शकते आणि कामातून आर्थिक फायदा मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, ऑर्डर किंवा संपर्क मिळू शकतो, मात्र मोठ्या नफ्याच्या आशेने घाईघाईने निर्णय घेऊ नका. तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवणारी एखादी व्यक्ती तुमच्या विरोधात बोलू शकते, परंतु तुमचे काम आणि प्रामाणिकपणा तुमची बाजू मजबूत ठेवतील. अधिकाराच्या किंवा अहंकाराच्या भरात कोणाशी वाद घालणे टाळा. अचानक प्रवास किंवा धावपळ होऊ शकते, त्यामुळे वेळेचे नियोजन करा. नशिबाची साथ चांगली असून योग्य वेळी मिळालेली संधी भविष्यात मोठा फायदा देऊ शकते. आज तुमच्यासाठी संयमाने घेतलेला निर्णय खूप महत्त्वाचा ठरेल. कन्या. आज कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. पैशांची आवक वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे. एखादे रखडलेले पेमेंट किंवा जुने आर्थिक काम मार्गी लागू शकते, मात्र कोणावरही अंधविश्वास ठेवून पैसे देणे टाळा. तुमच्या कामातील प्रगती पाहून एखादी व्यक्ती तुमच्याविरुद्ध गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, त्यामुळे ऑफिसमधील चर्चा आणि वैयक्तिक माहिती गुप्त ठेवा.
व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संपर्कातून फायदा मिळू शकतो. कागदपत्रे, ऑनलाईन व्यवहार किंवा पैशांची देवाणघेवाण करताना प्रत्येक तपशील तपासा. आज नशिबाची साथ मिळेल. विशेषतः पूर्वी केलेल्या मेहनतीचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. शांतपणे आणि नियोजनपूर्वक घेतलेले निर्णय आज तुमच्यासाठी मोठा फायदा घेऊन येऊ शकतात. तूळ, आज पैसा आणि भागीदारीच्या बाबतीत सावध राहण्याचा दिवस आहे. उत्पन्नाची एखादी चांगली संधी मिळू शकते, पण त्याबाबत खर्चही वाढण्याची शक्यता आहे. व्यवसाय किंवा पार्टनरशिपमध्ये काम करत असाल तर पैशांच्या व्यवहारात स्पष्टता ठेवा. तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेणारी व्यक्ती तुमच्या आसपास असू शकते, त्यामुळे प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयावर टीका होऊ शकते, पण संयमाने परिस्थिती हाताळल्यास तुमची बाजू मजबूत राहील. वाहन चालवताना किंवा घाईच्या प्रवासात काळजी घ्या. नशिबाची साथ मध्यम ते चांगली राहील. एखाद्या जुन्या ओळखीमुळे नवीन संधी मिळू शकते. आज तुमच्यासाठी संतुलित विचार आणि स्पष्ट बोलणे अत्यंत फायदेशीर ठरेल. वृश्चिक, वृश्चिक राशीसाठी पैसा आणि शत्रू या दोन्ही बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. आर्थिकदृष्ट्या एखादा फायदा मिळू शकतो किंवा अचानक पैशांची व्यवस्था होऊ शकते. मात्र मोठी रक्कम हाताळताना विशेष काळजी घ्या. तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती अप्रत्यक्षपणे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकते, त्यामुळे तुमच्या योजना उघड करू नका. व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर लक्ष ठेवा. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून जबाबदारी वाढू शकते आणि त्यातून भविष्यात फायदा मिळेल. रागाच्या भरात बोललेले शब्द तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकतात. प्रवासात आणि महत्त्वाची कागदपत्रे सांभाळताना दक्षता घ्या. नशिबाची साथ दिवसाच्या उत्तरार्धात अधिक चांगली जाणवू शकते आणि एखादी सकारात्मक बातमी तुमचा आत्मविश्वास वाढवेल. धनु, धनुराशीसाठी नशिबाचा भाग मजबूत राहण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत नवीन संधी मिळू शकते आणि कामातून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा मार्ग सापडू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन ऑर्डर मिळू शकते. आज मात्र झटपट पैसा मिळवण्याच्या मोहात अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर गुंतवणूक करू नका. तुमच्या यशामुळे एखाद्या व्यक्तीला असूया वाटू शकते, पण तुम्ही वादात न पडता तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केल्यास विरोधक निष्प्रभ होतील. दूरच्या ठिकाणाहून एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रवास किंवा कामाच्या निमित्ताने नवीन व्यक्तींशी संपर्क होऊ शकतो. आज नशिबाची साथ तुमच्या बाजूने असून योग्य संधी ओळखणे हेच तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरेल. मकर, मकर राशीच्या व्यक्तींनी आर्थिक बाबतीत शिस्त ठेवणे आवश्यक आहे. उत्पन्न चांगले राहू शकते, पण अनावश्यक खर्चामुळे हातातील पैसा कमी होऊ शकतो. घर, वाहन किंवा एखाद्या महत्त्वाच्या वस्तूंसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. पैशांच्या व्यवहारात दुसऱ्याच्या शब्दावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः सर्व तपासणी करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयाला विरोध करणारी व्यक्ती असू शकते, मात्र तुमची मेहनत आणि सातत्य तुमची बाजू मजबूत करतील. कोणाशीही अनावश्यक वाद घालू नका. लहानशी निष्काळजीपणा मोठ्या अडचणीत बदलू शकतो, त्यामुळे प्रवास आणि व्यवहारात सावध राहा. नशिबाची साथ थोडी उशिराने मिळेल, पण दिवसाच्या शेवटी एखादे महत्त्वाचे काम तुमच्या मनाप्रमाणे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कुंभ, कुंभ राशीसाठी आर्थिकदृष्ट्या नवीन मार्ग उघडण्याची शक्यता आहे. अतिरिक्त उत्पन्नाचे साधन शोधत असाल तर एखादी चांगली कल्पना किंवा संधी समोर येऊ शकते. ऑनलाईन काम, व्यवसाय किंवा नवीन संपर्कातून फायदा मिळण्याची शक्यता आहे. मात्र फसव्या आश्वासनांपासून सावध राहा आणि कोणतीही आर्थिक माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नका. तुमच्या प्रगतीकडे पाहून एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवू शकते, परंतु तुम्ही शांत राहिलात परिस्थिती तुमच्या बाजूने राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते आणि त्यातून भविष्यात फायदा होईल. अचानक प्रवास किंवा धावपळ होऊ शकते. नशिबाची साथ चांगली असून योग्य व्यक्तींची भेट किंवा योग्य वेळी मिळालेली माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मीन, मीन राशीसाठी पैसा, नशीब आणि नवीन संधी यांचा चांगला योग दिसतोय. आर्थिक अडचणीत असाल तर परिस्थिती सुधारण्याचा मार्ग मिळू शकतो. एखादे जुने देणे किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहक किंवा व्यवहारातून फायदा मिळू शकतो, मात्र भावनिक होऊन कोणालाही पैसे देणे टाळा. तुमच्या जवळच्या व्यक्तींपैकी एखादी व्यक्ती तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊ शकते, त्यामुळे वैयक्तिक आणि आर्थिक गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनेचे कौतुक होऊ शकते. प्रवास करताना कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. नशिबाची साथ विशेषतः एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यात मिळू शकते. आज शांत राहून योग्य वेळेची वाट पाहिल्यास तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगला परिणाम मिळू शकतो.